म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राकेश म्हात्रे यांच्या 16व्या पुण्यतिथी निमित्त ऐरोली सेक्टर 5 मधील सिद्धिविनायक मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार नाईक, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, डॉक्टर धनंजय गपाट उपस्थित होते। या रक्तदान शिबिराची सुरुवात कैलासवासी राकेश म्हात्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी तथा रक्तदात्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंदू पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, हरीश वाघमारे, बाळकृष्ण पाटील, आकाश मडवी, राजू कांबळे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप म्हात्रे, मनसेचे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेश बानखिले, समाजसेविका संध्या सावंत, समाजसेवक कैलास सुकाळे, बाळू शिंदे, ॲडव्होकेट विनायक बापू पोळ, केतन सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या रक्तदान शिबिराला युवकांचे प्रेरणास्थान असणारे समाजसेवक सुजित सुतार यांनी विशेष उपस्थिती दर्शवत कैलासवासी राकेश म्हात्रे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत शिबिराचा आढावा घेत रक्तदात्यांना भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव केला। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। गेल्या 16 वर्षापासून आपल्या लाडक्या मित्राच्या आठवणींना या शिबिराच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून होत असून रक्तदान करण्यासाठी युवा वर्गांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते। या रक्तदान सोहळ्याप्रसंगी युवकांनीच नव्हे तर महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। यावेळी डॉक्टर संदीप मुळे, डॉक्टर नितीन बोरले, डॉक्टर अंकुश यादव, डॉक्टर संतोष बांगर, डॉक्टर महेंद्र गोळे, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर सुजित दुबे, डॉक्टर गणेश डोके यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले। याविषयी काही रक्तदात्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। आमचा मित्र कैलासवासी राकेश म्हात्रे याच्या पुण्यतिथी निमित्त सलग 16व्या वर्षी हे राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन इथे केलेलं आहे। डॉक्टर धनंजय गपाट यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 16 वर्षापासून याचं आयोजन होते। खूप सुंदर असं नियोजन आहे आणि मागच्या 16 वर्षापासून मी देखील इथे नियमितप्रमाणे रक्तदान करतो। तर आज खरं या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांची आवश्यकता पाहता रक्ताची आवश्यकता आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या निमित्ताने एक चांगला स्तुत्य उपक्रम मागील 16 वर्षापासून इथे राबवला जातोय। त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि या माध्यमातून मी आव्हान करेल की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि रक्तदान हे श्रेष्ठदान या अनुषंगाने लोकांनी याच्यामध्ये सहभागी। यावेळी रक्तदात्यांचा कैलासवासी राकेश म्हात्रे सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या रक्तदान शिबिरात जवळपास 118 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करत एक वेगळा आदर्श समाजाला घालून दिला। रक्तदानातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर धनंजय गपाट यांनी दिली। कैलासवासी राकेश आस्त्या म्हात्रे याची आज 16वी पुण्यतिथी आहे। राकेश म्हात्रे हा आमचा एक मित्र होता। त्याच्या जाण्याने जो आम्हाला उणीव निर्माण आहे ती अजूनपर्यंत तशीच आहे व आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल जो आदर आहे तो आजही तसाच आहे। त्याच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही हे रक्तदान शिबिर सातत्याने 16 वर्ष झालं राबवत आहोत। हे आमचं 16वे वर्ष आहे व ह्या रक्तदान शिबिरामध्ये त्याचा मित्रपरिवार किंवा अनेक रक्तदाते हे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात व हा रक्तदान यशस्वी करतात व त्या सर्व रक्तदात्यांचे मी मनापासून आभार मानतो। माझं सर्व नागरिकांना रक्तदान करण्यासाठी मी प्रोत्साहित करेल व सांगेल की प्रत्येकाने दर 3 महिन्याला रक्तदान करावे किंवा आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या ॲनिव्हर्सरी निमित्त कुठलाही एक रिझन देऊन रक्तदान करावे। कारण रक्तदान एवढे श्रेष्ठ दान कोणतेही नाही। कारण आपण एक रक्तदान केल्यामुळे कमीत कमी 3 ते 5 जीव आपण वाचवू शकतो। त्यामुळे माझी कळकळीची प्रत्येक नागरिकांना विनंती असेल की त्यांनी रक्तदान करावे। जसं आपण 3 वर्ष कालावधीमध्ये बघतोय, कोरोनाच्या कालावधीमध्ये जो रक्तपुरवठा कमी भासला तर त्यावेळेस काही नागरिक म्हणजे जे रक्तदाते होते त्यांनीही घाबरून रक्तदान नाही केलं।
पण माझं असं म्हणणं आहे की रक्तदान केल्याने किंवा आपण उत्स्फूर्तपणे रक्तदान केल्याने कोरोना हा आपल्याला लागेल का अशी काही भीती मनात न बाळगता ज्या प्रकारे तुम्ही रक्तदान करत होते ते रक्तदान सातत्याने करावे आणि आपण केलेल्या रक्तदानाने आपण कोणाचा तरी जीव वाचवतो ही भावना आपल्या मनात ठेवून सातत्याने प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे. धन्यवाद.